आजूबाजूला जे थांबलेले मित्र आहेत सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, सर्व कार्यकर्त्यांनी भाजपचे माढा आणि सोलापूरचे उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रोड शोद्वारे भाजप सोलापुरात आपलं शक्ती प्रदर्शन देखील करत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या रॅलीला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. या ठिकाणची गर्दी तुम्ही पाहू शकता. माढा लोकसभा मतदारसंघाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर तसंच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच वेळी ते आपलं शक्ती प्रदर्शन देखील करत आहेत. या रॅलीमध्ये तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते हे रिंगणात उतरलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की भाजपच्या या रोड शोला शक्ती प्रदर्शनाला नागरिकांनी तसंच समर्थकांनी किंवा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. मोठा प्रतिसाद या रॅलीला देण्यात येतोय. तसंच माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दाखल झालेले आहेत. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.